स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे. दादा, हे निवडणुकाच्या बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही. एक सांगतो, कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला 1 वर्ष आंदोलन सुरू होतं. मी सरकार म्हणून काम नाही करत, माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो. त्याच्यामुळे ते निवडणुका फेवडणुकाचं मला नाही त्याच्यात ही आपली भूमिका काय असणार त्याच्यावर, म्हणजे नाही आता कसं काय सांगा, आता कसं काय सांगा, आताच नाही सांगा. गोष्ट करते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचा नाही असं काय चुकीचं आहे? समाजाचं काय चुकीचं आहे? समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे? उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय, आता पण सांगतो, महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातूनच सांगतो, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं, फोन करून सांगायचं मुंबईला चला. सगळ्या सरपंच, आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सभापती, जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं, महापौर, नगराध्यक्ष यांना की मुंबईला चला. आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला. कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो. तुमचे लेकरं बाळ मोठे होते, तुम्ही मोठे होता, तुमच्या डोक्यावर आम्ही रात्रंदिवस प्रचार करून गुलाल टाकतो, डोळे फोडतो. आज आमचे लेकरं बाळ मोठे करायचे तर तुम्ही कसं काय येत नाहीत? मग ते नाही आलं ते आमचं नाहीच ना. त्याचा अर्थ बरोबर आहे, जी काय पोस्ट फिरते ती बरोबरच. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे. नाही बहिष्कार पाडापाडी चांगली असते. बहिष्कार काय टाकायचं, पाडून टाकायचे.